सोनाज रेसिपीमध्ये आज काय बनणार आहे? मस्त अशी शक्तिवर्धक, पौष्टिक, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे मखाना लाडू रेसिपी आपण बघणार आहे. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. तर बघा इथं मखाने घेतलेले आहे, म्हणजे 2 वाटी भरून आहे आणि थोडेसे मनुक घेतलेले आहे आणि काजू बदाम घेतलेले आहे 1 वाटी मिक्स. इथं साजूक तूप घेतलेलं आहे घरचं बनवलेलं. 1 वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 वाटी गूळ घेतला आहे, तर यातला आपण 1.5 वाटी वापरणार आहे. आणि थोडेसे पंपकिन सीड घेतलेले आहे, भोपळ्याच्या बिया. त्याच्याने हृदयाला म्हणजे आपल्या हृदयाकरता खूप पौष्टिक असतं हे पंपकिन सीड, म्हणजे भोपळ्याच्या बिया. तर आता इथं बघा आधी मखाने लाडू आपण बनवत आहे. तर त्यासाठी आधी गॅस चालू केला, कढई ठेवली. त्यानंतर आता हे मखाने आपल्याला असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. तर मी मखाने भाजताना तुपाचा वापर केलेला नाही, कारण आपल्याला याची पावडर बनवायची आहे आणि जर आपण तुपाचा वापर केला तर मग ते थोडंसं चिघळेल. आणि असे जर खरपूस भाजून घेतले तर मस्त छान पावडर तयार होते. तर या पावसाळ्यामध्ये नक्की मैत्रिणींनो हे शक्तिवर्धक, पौष्टिक असे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे मखाना लाडू तुम्ही नक्की बनवून बघा. मुलांनाही खूप पौष्टिक आहे. तर गूळ तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत कमी जास्त पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. सामान पण तुम्ही कमी जास्त करू शकतात. आणि गव्हाचं पीठ आपण यासाठी घेतलं आहे की मस्त छान लाडू मिळून येतात आणि बांधायलाही छान होतात. तर म्हणून मग मी त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं. तुम्ही जर उपवासाकरता बनवणार असाल तर गव्हाचं पीठ नका वापरू मग. तर बघू शकता आता मखाने छान असे खरपूस भाजून झाले. त्यानंतर आता मी कढईमध्ये थोडंसं 1 कडची, छोटी कडची आहे ती, तर थोडंसं तूप टाकून घेतलं आणि हे काजू बदाम मी भाजून घेणार आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, असं काही नाही. तर आता इथं बघा हे भोपळ्याच्या बियासुद्धा मी टाकून घेणार आहे. काजू बदाममध्येच हे भाजून घेणार आहे. मस्त छान बारीक मंद आचेवर हे भाजून घ्यायचे. आता बघा, आता मस्त छान काजू बदाम आणि जे भोपळ्याचे बिया आहे त्याही मस्त बारीक गॅसवर परतून घेतल्या तुपामध्ये. आता इथं खोबऱ्याचा जो किस घेतलेला आहे तोही टाकून घेतलेला आहे बघा मी. तर खोबरं मी खिसून घेतलं नाही खरं सांगते. तर मी काय केलं, बारीक बारीक तुकडे केले आणि मिक्सरला फिरवून घेतलं. तर मग मी आता खोबरं मिक्सरला नंतर फिरवणार नाही, फक्त मंद आचेवर असे भाजून घेत आहे. आणि पावसाळ्यामध्ये सांधेदुखी, कंबरदुखी यासाठी अतिशय हे लाडू पौष्टिक आहे. नक्की मैत्रिणींनो बनवून बघा. तर बघा आता खोबरं किस पण मस्त असं मी मंद आचेवर भाजून घेत आहे. तर अजिबात गॅस मोठा करायचा नाही. असं बघा कलर बदलेपर्यंत हा खीस भाजून घेतला, कारण जर आपण थोडा म्हणजे असा कच्चा ठेवला तर मग खवटपणा येतो लाडूला, त्याच्यामुळं मग छान भाजून घ्यायचा. आता परत इथं मी थोडंसं तूप टाकलेलं आहे बघा. तर तूप आपल्याला बरोबर अंदाज येतो कितपत आपण थोडं थोडं घेऊन भाजायचं. नंतर तुम्हाला मी पुढं दाखवणारच आहे. तर रेसिपी कुठेही प्लीज स्किप नका करू. आता थोड्याशा तुपामध्ये हे मनुकसुद्धा मी परतवून घेत आहे. तर हे मनुक मस्त छान असे टम्म फुगतात बरं का मैत्रिणींना तुपामध्ये. तर आता हे मस्त तुपामध्ये टम्म फुगेपर्यंत यांना परतवून घेणार आहे. तर बघू शकता काय मस्त टम्म फुगलेले आहे हे मनुक. आता आपण जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, तर बाइंडिंग छान येण्याकरता मी हे घेतलेलं आहे. तर अजून एकदा सांगते, तुम्हाला जर उपवासाकरता वापरायचे असतील तर तुम्ही शिंगाडा पीठ वापरा इथं. तर शिंगाडा पीठ उपवासाला चालतं. तर मी इथं गव्हाचं पीठ वापरलं आहे. तुम्ही शिंगाडा पीठ वापरू शकतात. तर बघू शकता शिंगाडा पीठ कुठेही मार्केटमध्ये सहज मिळून जातं आणि मखाना पण सहज कुठंही किराणा दुकानामध्ये किंवा डी मार्टमध्ये तर आरामशीर मिळून जातात किंवा मोठ्या किराणा शॉपमध्येही मिळतात. आता हे गव्हाचं पीठ मी तुपाचा वापर न करता आधी थोडंसं कलर बदलेपर्यंत भाजून घेतलं. नंतर थोडंसं तूप टाकलं आणि सॉरी तेल आलं माझ्या तोंडात, तुपाचा वापर का तूपच बोलले, तर सॉरी समजून घ्या. आता थोडंसं तूप टाकून मी हे गव्हाचं पीठ पण कलर बदलेपर्यंत भाजून घेतलं. आता बघा मखानाही मस्त भाजून झालेला आहे. तर आता हा मखाना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि याची मस्त छान बारीक पावडर करून घेणार आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला हे माझे शक्तिवर्धक,
आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आणि पावसाळ्यामध्ये सांधेदुखी, कंबरदुखी याच्यावर हे लाडू खरंच रामबाण उपाय आहे. जर तुम्हाला हे मखाना लाडू माझे आवडले असतील तर मोठ्या मनाने, मोठ्या प्रेमाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून जर आपल्या सोनाज रेसिपी या चॅनलला तुम्ही भेट दिली नसेल तर नक्की द्या मैत्रिणींनो. आता मखाण्याची पावडर करून घेतली, काढून घेतली. इथं काजू बदामची ही पावडर करून घेतली. तर बघा खोबरंही भाजून ठेवलेलं आहे आणि मनुक तर आपल्याला अख्खीच टाकायची आहे मस्त तुपात परतवलेली. आता काजू बदामची पावडर पण काढून घेतली. पीठ जे आपण भाजलेलं होतं ते बघा मस्त कलर किती छान चेंज झालेला आहे आणि मखाण्याची पावडर तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे. म्हणून परतवताना खूप छान असे ते परतवायचे म्हणजे छान बारीक पावडर होते. आता सगळं बघा हे साहित्य आपलं तयार झालेलं आहे. आता इथं कढई, तीच कढई घेतली. याच्यामध्ये मी आता तूप टाकणार आहे. तर आपल्या लाडूला आपल्याला कितपत तूप वापरायचं म्हणजे लाडू बांधता पण यायला पाहिजे छान. तर आता मी इथं 2 कडची तूप टाकलेलं आहे आणि हा गूळ टाकून घेणार आहे. तर मी 2 वाटी जरी दाखवला आहे तर मी इथं 1.5 वाटी गूळ वापरलेला आहे. मी किसून ठेवला होता तर 1.5 वाटी गूळ वापरणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात गूळ, किंवा मग तुम्हाला जर गूळ वापरायचा नसेल तर तुम्ही ओली खारीकसुद्धा वापरू शकतात. म्हणजे लाडू बांधले जातील तुमचे छान. तर सॉरी, ओली खारीक तुम्ही वापरू शकतात. ते अशीच तुपामध्ये परतवून घ्यायची आणि छान अशी मिक्सरला फिरवून घ्यायची. तर बघू शकता आता हा गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही. तर इथं नक्की मैत्रिणींनो लक्षात राहू द्या. तर हा गुळाचा कडक आपल्याला पाक करायचा नाही. फक्त गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे. बारीक गॅस केलेला आहे. आता बघा गूळ विरघळत आलेला आहे म्हणून बारीक खिसून घ्यायचा. तर बघू शकता गूळ छान असा विरघळत आहे मैत्रिणींनो. तर अजिबात इथं पाक करायचा नाही, नाही तर आपले लाडू कडक होतील मग. तर बघा आता मस्त गूळ इथं विरघळलेला आहे तुपामध्ये छान असा आणि बघू शकता मस्त. आणि तुम्ही जर सामान जर आपलं जे आपण काजू बदाम पीठ वगैरे जे भाजलं तेव्हा जर तुम्ही जास्त तुपाचा वापर केला तर मग इथं आपल्याला तूप कमी लागल. तर मी इथं कमी तुपाचा वापर केला होता म्हणून मग मी आता तुपाचा थोडंसं जास्त वापर केलेला आहे म्हणजे लाडू पण बांधता यायला पाहिजे. तर आता इथं मी वेलची पूड आणि सुंठ पूड वापरलेली आहे मैत्रिणींनो. नक्की वापरा, छान चवीलाही छान लागतात आणि पावसाळ्यामध्ये छान असतं सुंठ पावडर. तर आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे. तिकडं आपला गूळ पण मस्त वितळलेला आहे. तर हे छान मिक्स एकसारखं केलं. बघा मी थोडेसे अर्धी वाटी गूळ राहू दिलेलं आहे. तर आणि घरचंच बनवलेलं तूप आहे त्याच्यामुळं मस्त असा वास सुटलेला आहे घरामध्ये लाडू बनवताना. तर आता बघा जे आपण गूळ बारीक करून वितळून घेतलेला आहे तुपात तो टाकून घेतला आहे मी इथं आणि छान असं आता हे एकसारखं मी मिक्स करून घेणार आहे. पण इथं झालं असं मैत्रिणींनो, मी एकटी लाडू बांधायला आणि होते थोडेच पण हाताला खूप चटका लागत होता. तर मला वाटलं मस्त छान छोटे छोटे बांधूया, पण खूप चटका लागत होता हाताला म्हणून मग मी थोडे लहान मोठे असे माझ्याकडून झालेले आहे. तर समजून घ्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने लाडू जसे बांधायचे तसे तुम्ही बांधू शकतात, लहान मोठी साईज. आता हे सगळं मी मिक्स करणार आहे आणि आता मी लाडू बांधायला घेणार आहे. तर इथं मला खूप असं गरम गरम चटका लागत होता हाताला. तर बघू शकता आता हे मस्त मिक्स करत आहे मी एकसारखं. आणि हो, तुम्हाला जर इथं वाटलं आता लाडू बांधले जात नाही आहे तर तुम्ही हे थोडंसं परत गरम करू शकता किंवा थोडंसं तूप वितळून परत याच्यावर टाकू शकता तुम्ही आणि मिक्सरला मग थोडंसं फिरवलं का पटपट लाडू बांधले जातात. तर आता हे छान असं मिक्स झालेलं आहे. चला मग लाडू बांधूया मैत्रिणींनो. मस्त बघा मला इथं चटका लागला, मी हातातनं लाडू सोडून दिलेला होता बरं का. आता इथं बघा लाडू बांधायला सुरुवात केली. तर मैत्रिणींनो, आवडले का तुम्हाला ही मखाना लाडू रेसिपी? सगळे लाडू बांधून घेणार आहे आणि हो, हाईप डन करायला विसरू नका. रेसिपी प्लीज कुठेही न स्किप करता बघा आणि ॲडसहित बघा. छान छान कमेंट तर तुम्ही करतातच, तुमच्या कमेंट वाचून खूप आनंद होतो. तर छान अशा बघा आपण जे कष्ट करतो तर तुम्ही ज्या एवढ्या मेहनतीने तुम्ही छान छान कमेंट करतात तर वाचताना एक आनंद होतो की खरंच आपल्या ताईंना, दादांना, मावशींना आपली रेसिपी आवडली. तर बघू शकता
आता हे लाडू मी पूर्ण बांधून घेत आहे. खूप हाताला चटका लागत होता, हसायला पण येत होतं मला. माझं एकटी होती लाडू बांधायला, तर त्याच्यामुळं बघा हे लाडू असे तयार झालेले आहे. तर मैत्रिणींनो, खरोखर तर असे हे लाडू आपले पौष्टिक लाडू तयार झालेले आहे. नक्की तुम्ही पावसाळ्यामध्ये हे लाडू बनवा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.